पांडव, देव अशा स्वरूपाच्या ओव्या. अरण्यामध्ये सीतामाई वनवासी, तिने दगडाची केली उशी, तिला झोप आली कशी. राम चाले वाटे, लक्ष्मण झाडी काटे, सृष्टी धुंडल्याने असा बंधू नाही कोठे. सीतेचा शोध घेता तिचे सापडले पैंजण, तिथे डोके टेकी धीर लक्ष्मण. राजसूय यज्ञामध्ये द्रौपदी वाढी वडे, तिच्या हातातले तोडे झळकती. राजसूय यज्ञामध्ये द्रौपदी वाढी मठ्ठा, तिच्या कमरेचा कमरपट्टा झळकतो. राजसूय यज्ञामध्ये द्रौपदी वाढी भात, तिच्या नाकातली नथ ढाळ देई. राजसूय यज्ञामध्ये द्रौपदी वाढी चटणी, पदर शेली याची नेसली पैठणी. राजसूय यज्ञामध्ये द्रौपदी वाढी पोळी, अंगात घातली मोती जाळीची चोळी. राजसूय यज्ञामध्ये द्रौपदी तूप वाढी, पांडवांचा पाठी राखा हरिपत्रावळी काढी. राजसूय यज्ञामध्ये द्रौपदी वाढी पाणी, 5 पांडवांची राणी रूपवती. राजसूय यज्ञामध्ये द्रौपदी वाढी मीठ, कृष्णाचं पान नीट मांडी येल. राजसूय यज्ञामध्ये द्रौपदी वाढी लोणचे, कृष्णाचे पान कोणचे ओळखिले. राजसूय यज्ञामध्ये द्रौपदी वाढी कढी, ब्राह्मणांची पाने काढी कृष्ण सखा. कृष्णाची रुक्मिणी रूपवती शहाणी, तुळशीपत्र जड तिने तोलविला धनी. दुःशासने हात निरीला घातला, केला द्रौपदीने धावा सखा बंधू नारायण, वस्त्रे पुरविता झाला. पतिव्रता सावित्री केवढी शक्ती तिला, यमपाशातून सत्यवान सोडविला. मातेच्या शक्ती पुढे पातिव्रत्य थक्क, अनुसये पोटी जन्माले दत्त. रामाच्या महालात तेवे सोन्याची समयी, चुलीबाईचे लाकूड उचलून सीता बाळाचे मुख पाही.